मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्याला नक्कीच या 2023 मध्ये आपण ज्यावेळेस पदार्पण केलेलं आहे त्यावेळेस 2022 मधून येत असताना काही सुख आणि काही दुःखांसोबत, काही चांगल्या आणि काही कटू आठवणीसोबत आपण 2023 मध्ये प्रवेश केला. हो मित्रांनो, आणि आपण सर्वांनीच एक असा ठाम निर्णय घेतला, एक निश्चय केला की जे मला 2022 मध्ये मिळालं नाही ते मी 2023 मध्ये मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि मला माझी जी अपेक्षित ध्येय आहेत, माझी जी स्वप्न आहेत ते मी नक्कीच पूर्ण करेन. मित्रांनो, मी तुमचा मित्र लक्षवेधी अमित कुमार, मोटिवेशनल स्पीकर, लीडरशिप कोच, ट्रेनर. मित्रांनो, मी तुमच्यासोबत या हा जो काही संवाद साधतोय ते सुद्धा मी वेगवेगळ्या पुस्तकामधून, वेगवेगळ्या सेमिनार्स, वेगवेगळ्या मोठ्या लोकांच्याकडून मी ज्यावेळेस हे ऐकतो, हे समजून घेतो आणि त्यावेळेस मला नक्कीच असं वाटतं की मी तुमच्याशी या सर्व गोष्टी शेअर केल्या पाहिजेत आणि नक्कीच कोणता ना कोणता बदल आपल्याला आपल्या यशाच्या दिशेने नक्कीच घेऊन जाऊ शकतो, याबद्दल मी पूर्णपणे 100% खात्री देऊ शकतो. हो मित्रांनो, आज आपल्याला ठरवायचं आहे की या 2023 या नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या स्वतःला शोधायचं आहे. येस, या वर्षी खुद की खोज में निकल. हो, एकटेच बिनधास्तपणे एकांतवासाचा आपण प्रवास केला पाहिजे. मनसोक्त भरभरून आणि आनंदी आपण एकट्याने प्रवास केला पाहिजे, म्हणजेच गो ऑन अ सोलो ट्रिप. हो मित्रांनो, आपण प्रत्येक वर्षी 1-2 दिवसांची सहली करतोच. आज आपल्याला ठरवायचं आहे 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, जितके जास्तीत जास्त दिवस आपल्याला सुट्टी मिळू शकते, आपल्या कामांमधून आपल्याला थोडंसं बाहेर पडता येत असेल त्यावेळेस आपण एखादी ट्रिप आपण एन्जॉय केली पाहिजे एकटेपणाने. हो, त्यावेळेस आपण आपला मोबाईल हा पूर्णपणे बंद ठेवला पाहिजे. विशेष करून कोणत्याही बातम्या, कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्याला उपलब्ध होता कामा नये. कोणताही पेपर, कोणत्याही बातम्या ना बघू नका, ना ऐकू नका. कोणत्याही विश्वामध्ये बाह्य जगताच्या घडामोडीपासून स्वतःला दूर ठेवा. मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला जसं जमेल तसं त्या पद्धतीने आपण या सर्व गोष्टी केल्याच पाहिजेत. आणि ज्यावेळेस आपण एकांतामध्ये जातो त्यावेळेस आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. मी सुद्धा काही प्रश्न काढलेले आहेत, काही प्रश्नावली माझ्यासोबत सुद्धा आहे आणि नक्कीच मी ती प्रश्न माझ्या स्वतःला विचारलेली आहे. हो मित्रांनो, ती प्रश्न तुम्ही सुद्धा विचारा आणि त्याचा उत्तर प्रामाणिकपणे आपण आपल्या स्वतःकडे ठेवायचं. पण या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची की मला नक्की कशाची भीती वाटते, मला नक्की कशाची भीती वाटते. व्हॉट आय एम रिअली स्कॅर्ड ऑफ. हो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. मी नक्की आहे तरी कोण. हु एम आय रिअली. माझं व्यक्तिमत्व कसं आहे, माझा नक्की स्वभाव कसा आहे, माझे विचार, वर्तणूक, वागणूक कशी आहे, नक्की मी आहे तरी कोण, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंच पाहिजे. महत्वाचं, माझ्या जीवनामध्ये काय महत्वाचं मॅटर करतं, व्हॉट मॅटर्स मोस्ट इन माय लाईफ, या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की शोधून घेतलं पाहिजे. एम आय युझिंग माय टाइम वाईजली. मी माझ्या वेळेचा खरा सदुपयोग करत आहे का, की ज्यामुळे मला माझं निश्चित असं ध्येय, निश्चित असं स्वप्न जे मला मिळवायचं आहे त्यासाठी मी माझ्या वेळेचा उपयोग करतोय का. आय एम टेकिंग केअर ऑफ मायसेल्फ फिजिकली. या प्रश्नाचं उत्तर अत्यंत काळजीपूर्वक स्वतःला विचारायचं आहे की हो, स्वतः मी माझी स्वतःची फिजिकली मी लक्ष देतोय का. माझी शारीरिक पातळी असेल, बौद्धिक पातळी असेल, वैचारिक पातळी असेल, माझी रिलेशनशिपची पातळी असेल, या नक्की काही गोष्टी माझ्यासाठी मॅटर करतात का आणि ते काय आहे. त्यानंतर महत्वाचा प्रश्न,
माझ्यासोबत किती सच्चे खरे मित्र आहेत. हाऊ मेनी रिअली फ्रेंड्स आय हॅव टिल नाव. हो, आतापर्यंत मला मित्र भेटलेत का इतके सच्चे आणि प्रामाणिक. आणि महत्वाचं, कोणती गोष्ट मला स्वतःला ताणतणाव निर्माण करते, मला स्वतःला टेन्शन देते, की ज्यामुळं मी माझ्या आयुष्यामध्ये हवं असलेलं यश किंवा स्वप्न मी पाहू शकत नाही. कारण माझ्यासमोर इतके प्रश्न, इतक्या अडचणी येतात दररोज, की ते सोडवता सोडवता माझ्या ध्येयापासून माझं लक्ष विचलित होतं, माझ्या स्वप्नांपासून मी खूप दूर जातो आणि मला नक्की समजतच नाही की मला करायचं काय, माझे नक्की स्वप्न काय, माझं नक्की ध्येय काय आणि माझा हा ध्येयापर्यंतचा प्रवास नक्की या सगळ्या गोष्टींमधून चाललाय का. म्हणजेच मला अशा कोणत्या गोष्टीचं टेन्शन येते की ज्यामुळं मी माझा तो प्रवास पूर्ण करू शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर नक्कीच विचारलं पाहिजे. मी कशा प्रकारचं व्यक्तिमत्व बनायचं होतं आणि मी कशा प्रकारचं व्यक्तिमत्व मी स्वतः बनतो, या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मॅटर नक्कीच करतात. महत्वाचं विचारायचं आहे, मला चेंज होण्याची गरज आहे का, मला परिवर्तनाची गरज आहे का, मला माझ्या जीवनामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे का. कारण त्या बदलामुळे मला माझं हवं असलेलं यश मला मिळेल. ह्या प्रश्नासोबतच आपल्याकडे एक महत्वाचं मला असं वाटलं की मी काही भरपूर वक्त्यांच्या तोंडामधून सुद्धा ऐकलो, त्यांच्या मुखामधून मी ऐकलो, वेगवेगळ्या लेखामधून सुद्धा मी हे सगळं वाचनात आलं की माझ्याकडे जर जगण्यासाठी 1 वर्ष राहिलं असेल तर मी या वर्षामध्ये काय केलं असतं. हो मित्रांनो, या आणि अशाच माझ्याकडे साधारणतः 40, 50, 70 प्रश्न आहेत माझ्यासमोर, 80, 100 सुद्धा होतात. हो, पण आपण ऍटलिस्ट कमीत कमी 10-12 प्रश्नांची तरी प्रश्नावली तयार करून त्याचं उत्तर साध्या सोप्या आणि सरळ भाषेत द्यायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, याच माध्यमातून आपल्याला हवं असणारं यश जे आपल्याला 2023 मध्ये साध्य करायचं आहे ते नक्कीच आपण मिळवू, हा विश्वास मी तुमच्या समोर व्यक्त करतो. महत्वाचं, तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय, आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करताय आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचतो याची पोहोच पावते, प्रेम स्नेह तुम्ही मला देताय, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.